मंडळी, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि हा माझा मित्र यश वांगडे. तर आम्ही आता चाललो आहे फिरायला. तर आम्ही आता अक्कलकोटला चाललो आहे आधी. तर इथनं आम्ही घरून निघालो आहे नाक्यावरती. तर आम्ही गाडीत बसतो, मग तुम्हाला भेटतो. चला बाय. आता गाडीजवळ आलो आहे. आता सगळी माणसं येतात मागणं. गणपती बाप्पा मोरया. चलो चलो पटापट. आधी आम्ही जाणार आहे अक्कलकोटला, सोलापूरला. आधी सोलापूरला जाणार. आधी आम्ही रूमवर थांबणार. तिकडे सोलापूरला दर्शन घेणार अक्कलकोटला स्वामींचं. मग तिकडनं पंढरपूरला, मग तिकडनं तुळजापूरला. मग आम्ही डायरेक्ट संडेला रिटर्न येणार. हा आमचा बेसिक संडेपर्यंत रूट आहे. बाकी आम्ही कसं तुम्हाला दाखवत नाही. तुम्ही पण कनेक्ट राहा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही दरवेळी विसरता, पण यावेळी विसरू नका आणि व्हिडिओला कनेक्ट राहा. चला बाय. बघा 2 बसमध्ये माकड आलेत. हे ही पहिली माकड, दुसरी माकड. ही जीविका माकड, ही हंसा माकड. मला माहिती आहे. ही इज अ कॅशियर, सुचिता कॅशियर. आता हे बाकीचे आले होते, योगेश्वरला थांबले, आता आले. हा छोटंसं बाळ पण आहे. सगळे फॅमिली ट्रिप आहे. म्हणजे हे लोक आता जोगेश्वरीला गाडी थांबले. इथून आले. आता जाऊ पुढे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. 7 वाजले. झोपली सावर्डेला, सरडेवाडीला. हे बघा कुठे गेला. आहे दिसतंय. हा दिसतंय. जीवन काय झाली नाही. आम्ही आता सरडेवाडीला उतरलो आहे. मागे हॉटेलला आलो आहे. राजश्री हॉटेलला आलो आहे. आता नाश्ता पाणी वगैरे करू. जसं मी व्हिडिओ थांबवला लगेच सगळे उठले. थंडी तर जबरदस्त थंडी इथे. कुडकुड्याला होते. स्वेटर जॅकेट घालून खूप थंडी वाजते. जरा फ्रेश वगैरे होतो. वॉशरूम वगैरे जाऊन नाश्ता पाणी करतो, मग भेटतो. बाकी तुम्ही कनेक्ट राहा. हर्षलचा न्यू फ्रेंड बघा. नवीन मित्र झाला. पण गाडी जाऊ का? येतो. 3000 रुपये देऊ मी आमचे. जा मार त्याला. जा. या दोघं भावंड मारामारी बघा कशा करतात. हा आपला लडका, ये बच्चू आपला. तू नाही, तू जा. कालू पैलवान, कालू पैलवान. मार त्याला. ह्याला मार. मारला. हा मार. इथे नाही, तिकडे चल. या इथे ये. हे काय ऐकत नाही. हे बघा कशा करतात बघा. कम यार अँड डू फायटिंग. लाडत आले ते. परमार फूड्स राजश्री. सगळा नाश्ता वगैरे सुरू आहे सर्वांचा. आम्ही पण नाश्ता करू. तर नाश्ता वगैरे झाला. बघा खेळत आहेत टाइमपास. आमची गाडी वगैरे निघेल आता. नाश्ता चांगला होता. चांगला मग ठीकठाक होता. ठीकठाक होता. थोडंफार कमी जास्त होता. ए गप. आता मी गाडीत बसतो. निघालो आता आम्ही. चला. आता
आम्ही निघालो गाडीतनं, डायरेक्ट हॉटेलवर भेटतो. चला. दिसतच नाही चिमिका पुढे ना हे चिमिका पुढे नाही दिसत नाही ब्लॉग बनवतो. यम्मा 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 ये खूबसूरत समा बसाज की याद है जिंदगी ये कहाँ तुम कहाँ. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. आई काय दादा आहे कमरे में बंद हो और चाबी खो जाए. जान से प्यारी असं काहीतरी आहे ना गाणं. चाहे छोड़ दे हमको जमाना चाहे छोड़ दे ऐसी उलेला हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला. ब्लॉग मध्ये या तुम्ही ठुमक ते गाणं ना.
जादूगर के पास हाथ भी करिए अरे बापरे आवाज नाही आवाज बसणार आहे म्हणून नको आहे की नाही नन्ना मुन्ना राही जादू है काय पाहिजे
फायनली पोचलो आता. ते राहणार आता रूमवर. हे घे तुझी बॅग. जागा खूप चांगली आहे. बस इकडेच लावले तर. एक जेंट्ससाठी एक लेडीजसाठी वेगळी रूम आहे. तर फ्रेश मग आम्ही दर्शन निघू. 2 तास लागले पोचायला आम्हाला. म्हणजे तर विचार करा किती आतमध्ये आहे हे आपलं अक्कलकोट मंदिर. आता इथे आम्ही फ्रेश होतो 1-2 तासात. किती वाजले आता? 11 वाजले. फ्रेश वगैरे होतो. फ्रेश वगैरे झालो. आमची आंघोळ झाली. यशची पण आंघोळ झालेली आहे. काहीतरी चटर मटर काढतोय खायला. काय करणार? भाकरवाडी भाकर घेतो. आणि थोड्या जणांची आंघोळ बाकी आहे. यांची पप्पांची पण आंघोळ झाली. याची बाकी आंघोळ. बाकी सगळ्यांची झाली आंघोळ. आता थोडं काय खातो आम्ही. लेडीज लोक दुसऱ्या रूममध्ये आहेत. त्या लोकांची होते की नाही माहीत नाही, पण त्यांची होत आली आहे. तर आम्ही आता थोडं नाश्ता करतो. किती वाजले? 12 वाजले. तो नाश्ता करतो. जाईल आम्ही निघू. तुम्हाला भेटतो. आता आम्ही चालूया अक्कलकोटला दर्शनाला. अक्कलकोट दर्शनाला चालूया मंदिरात. तिकडेच आम्ही आता स्टे केला. रात्री पण आता आम्ही इथे जाणार. अक्कलकोट नंतर कुठलं दर्शन घ्यायचं ते तुम्हाला नंतर सांगेन. अक्कलकोट झाल्यावर निघालो. जेवणाची गर्दी बघा इथे मागे. इथे जेवणाची गर्दी आहे. काय? हां थांबा. इथे पूर्ण पार्किंग स्लॉट आहे मागे. दर्शनाला आम्ही लगेच आलो. 5 मिनटं रस्त्यावरच आहे. तर डायरेक्ट दर्शनाला जातो आम्ही. ही पालखी आहे. अक्कलकोट नरेश श्रीमंत विजय सिंहराज भोसले यांचे स्मरणार्थ यांची स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय. वाव यार वाव. स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ समर्थ जय जय. स्वामी समर्थ. काय माहिती आता काय. चला बाळू कंटेनर बोलूया. शिवगिरी बाळू. फायनली ज्या दिवसाची वाट पाहतो तो दिवस आलेला आहे. हे कोपऱ्यात चल. समर्थ श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी स्वामी समर्थ. हे बघा ही स्वामींची बसण्याची जागा. बसण्याची जागा आहे. आसन म्हणतात ते. हे 1 सेकंड दाखवतो. जितकं आहे तितकं. हे बघा स्वामींचा फोटो बघा. जय जय शंकर नमामि शंकर. जय शिव शंकर. रुद्राक्षाचे बनवले. हेच ते झाड आहे. इथे स्वामी बसायचे ते झाड. मोक्षदायका श्री स्वामी समर्थ. 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 श्री
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा खंडोबा मंडप आहे. आता बाहेर निघालो आम्ही. दर्शन करून झालं. दर्शन खूप भारी झालं आहे. बरं वाटलं. मी आणि यश आतमध्ये गेल्यामुळे गेट बंद केला त्या लोकांनी. आम्हाला जास्त बघायला भेटलं. बाकी खूप मस्त झालं. मस्त झाला, मजा आली. मजा आली. तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. गाडी स्टार्ट कर. आता आम्ही इथं झालं दर्शन अक्कलकोटचं. आता आम्ही चाललो आहे तुळजापूरला. गाडी तर पळत आहे. टोल वगैरे भरला. नाश्ता तर काय सकाळला जेवण आम्ही निघालो. तर डायरेक्ट आम्ही तुळजापूरला जातो आता. कारण पंढरपूरला गर्दी असल्यामुळे तुळजापूरला इथून जातो. चला. आणि आता उतरलो आहे बसमधून. चाय पितोय. बस पुढे कुठले निघा आपली बस. हा इथं लावत आहे. चाय मस्त आहे पण काय पण बोल. आम्ही चाललोय दर्शनाला तुळजापूरच्या. अंबाबाईला पाहण्या झाले मी तुरा तुरा तुर मला पाहायचा तुळजापूर. देवीच्या साड्या वगैरे सर्व आहे. ओटी वगैरे चढवायसाठी असतात. चला फायनली आता दुसरं दर्शन होत आहे तुळजापूरचं. तुळजाभवानी आई, तुळजापूरची अंबाबाई. विजय असेल. गर्दी बघा भाईस किती. हा कुठला महल आहे? भवन निवास. ओके हा भवन निवास आहे आणि महाद्वार आहे. इथून एंट्रन्स आहे बघू शकता. राहण्याची जागा भक्त निवास. ठाकूर तुमच्या नावावर घ्या पास. ₹200 पास आहे पण लय महाग आहे. पाससाठी लाईन बघ. पास भेटला ₹200. पास भेटला. चला दर्शनाला. चला दर्शनाला. चेकिंग करतात. आहे मागे. हो साईडला थांबा एका. चला चला. त्यांना आणायचं ना काकांना.
त्यांची डोली येते. ठीक आहे खाली वा. जय भवानी. चाललो दर्शनाला देवीच्या. ते सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे छोटंसं एक. हे बघा. चलो चलो. लाइटिंग बघ. हे वांगडे सोबत चल. चांगडे गड आहे गड. हे मेन मंदिर आहे. मला तर असं वाटतंय. ही बसण्याची जागा आणि बाकी हा प्रवेशद्वार आहे मेन. चला लक्ष्मी नरसिंह मंदिर. चल पास दे फटाफट. मोबाईल बंद करता देत. हो कळाच बघ. काय करणार जाऊ दे. इथं स्नान म्हणजे आंघोळ करायची जागा आहे. चला चला फटाफट चला. सिंहासन आहे देवीचं. हे देवीचं सिंहासन आहे इथे. अरे शालीमार रे शालीमार. कुठे गेला हा बघ. चिंतामणी 10 रुपये. 6 रुपये काय नाही. दर्शन झालेलं आहे देवीचं. आता आम्ही बाहेर चाललो आहे. शालीमारच्या दगडावर आम्ही पैसे ठेवलेले पण नशीब काय मानत नाही आमचं. जी इच्छा बघितली ते काय विचार वाटत नाही होईल पूर्ण. तर बघूया फ्युचरमध्ये काय होतंय का. तर आम्ही आता बाहेर चाललो आहे. जय भवानी. जय भवानी. चला डायरेक्ट गाडीत जातो आम्ही.
इथून ये वांगडे. चला आता इथे देवीचं दर्शन झालेलं आहे दुसऱ्या. आम्ही बाहेर चाललोय. आम्ही मागे जाऊन बसतो. मागे आता मी डायरेक्ट रूमवर जातो, जेवतो आणि रूमवर जाऊन आराम करतो. हे बघा कावेरी जेवायला जातो. मागवाला हॉटेल आताच उभं केलं आम्ही. जाऊन जेवतो मस्त दाबून. मंगाव थाली मंगाव. आपण थाली हा बघूया. चल वाढ बघा 10-15 मिनिटाची. हे बघा हा याचा मेनू. हा मेनू आहे. कावेरी हॉटेल प्युअर व्हेज आहे. काकू तुम्ही काय मागवलंय? मैं नहीं बताऊंगा. काकू शांत आहे. खिचडी अंडी आहे. डाळ दुसरं काहीतरी मागवायचं ना. व्हेज मंचुरियन पण आहे. कडक आहे. बाजरी कडक, ज्वारी कडक. पण चपात्या मस्त होत्या. काकू बोला काकू शांत झाले. काकूंच्या समोर कॅमेरा आला की काकू माल फिरवतात. हॉटेल कावेरी गुड बाय. हॉटेल कावेरी गुड बाय. चला पॅकअप. आम्हाला मस्त जेवण झालं. दिवसभराचं जेवण जबरदस्त झालं. हॉटेल पण चांगलं आहे, असं नाही कावेरी जिलेरी एकदम फ्रेश आहे, पण मस्त जेवण झालं. आता आम्ही डायरेक्ट जातो कावेरी डू विजिट कावेरी हॉटेल. भाऊ बोले तो शोले. आता बघा दिसतंय का नाही कावेरी. हां तर आता आम्ही हायवेला जेवतो बघा. हायवे डायरेक्ट हायवे टच आहे. हायवे टच आहे म्हणून डायरेक्ट दहिसरला जाऊ नका. आमच्या बॅगा आहेत वरती. त्या बॅगा घ्यावा मग पंढरपूरला जावा मग घरी जावा. आता आम्ही जातो रूमवर. जेवलो आता. जेवण झालं. आता मागे आमची गाडी आहे. जेवण मस्त टमटमीत झालेलं आहे. टमटमीत झणझणीत बोलतो समजून नका. मस्त जेवण असेल. आणि आता जातो आम्ही रूमवर, फ्रेश होतो आणि डायरेक्ट झोपून जातो. रात्रभराची झोप. एवढे कसे झोपतात तसे झोपून. एक दिवसाची झोप पूर्ण क्लिअर करणार आहे. डायरेक्ट सकाळी 6-5 वाजता उठून डायरेक्ट पंढरपूरच्या वारीला. चला आता आम्ही तुम्हाला इथेच राम राम करतो. इथून राम राम करतो आणि सीताराम तुम्ही वा.